नमस्कार मित्र, आज आपण अशा व्यक्तिमत्वाला एका भेटणार आहोत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. माननीय राजेंद्र फकीरराव पाटील, औरंगाबाद शहरातले एक बिल्डर, फार्मास्युटिकल कंपनीचे मालक आणि उद्योग या शब्दाला एक वेगळं महत्त्व प्राप्त करून दिलेले एक बिल्डर. फेथ बिल्ड नावाने त्यांची कंपनी औरंगाबाद शहरात प्रसिद्ध आहे. राजेंद्र पाटील यांची प्रगती, यांचा स्वभाव, यांचं उद्योगावर असलेली निष्ठा, कर्मचाऱ्यावर असलेलं प्रेम आणि वेगळेपण, या सगळ्याच गोष्टी आपण आज त्याच्या तोंडूनच ऐकूया. त्यांची संपूर्ण माहिती प्रत्यक्ष पाटील साहेबांकडून माहिती करून घेऊयात. सर नमस्कार. महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साई सागर एंटरटेनमेंट नवी मुंबई यांच्यातर्फे आपणास महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. एक आनंदाची गोष्ट आहे. तुमच्यासारख्या शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका उद्योजकाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सर, आम्हाला जरा तुमच्या एकूण जीवनाच्या वाटचालीबद्दल सविस्तर माहिती सांगा. साधारण 25 ते 30 वर्षापूर्वी मी औरंगाबाद शहरात आलो आणि म्हणजे माझं बालपण अतिशय हालाकीत गेलं. आई वडील वारलेले होते आणि मामांनी मला इथे औरंगाबादला शिक्षणासाठी आणले आणि इथून मी एक पॉलिटेक्निकचा डिप्लोमा केला आणि करत करत मग मी काही ट्युशन्स वगैरे घेतल्या. मुलांना शिकवत माझा स्वतःचा खर्च मी भागवत मी पुढे एज्युकेशन सुरू केलं आणि माझा डिप्लोमा मी पूर्ण केला. त्यानंतर काय करावं हा विचार करत असताना मी उद्योगधंद्यात पडावं, कारण नोकऱ्याच्या पण त्यावेळेस इतक्या संधी नव्हत्या उपलब्ध. आजकाल जेवढ्या संधी उपलब्ध आहेत तेवढ्या संधी उपलब्ध नव्हत्या. म्हणून मी व्यवसाय करायचं ठरवलं. व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागतं. तर वेगवेगळ्या मार्गाने, मित्रांच्या मदतीने, नातेवाईकांच्या मदतीने, काही स्वतः ट्युशन्स घेऊन, छोटे मोठे कामं करून, अशा वेळी मला MCED म्हणजे उद्योजक जे घडवतात त्यांची मला खूप मदत झाली आणि तिथे 2 महिन्याचं मी ट्रेनिंग घेतलं MCED मध्ये. महाराष्ट्र एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट असा तो एक 2 महिन्याचा मी कोर्स केला आणि त्यानंतर मी त्याच्यावर प्रेरणा घेऊन उद्योग व्यवसायात वळालो आणि सुदैवाने व्यवसायात मला म्हणजे मागचं पार्श्वभूमी बघता सगळं हार्डवर्क, स्मार्ट वर्क आणि याच्यामुळे मी व्यवसायात यशस्वी झालो आणि हळूहळू मी पहिल्यांदा कन्स्ट्रक्शनमध्ये पहिल्यांदा एक उद्योग नावाचा पहिला प्रोजेक्ट केला 10 फ्लॅट्सचा. नंतर असे आजपर्यंत मी असंख्य म्हणजे जवळपास 60 प्रोजेक्ट मी औरंगाबाद शहरात पूर्ण केले. प्रत्येकाचं नाव सुरू होतं आहे उद्योगपासून. उद्योग मित्र, उद्योग रत्न, उद्योग साधना वगैरे असं दरवेळेस मी उद्योगाला जोडून एखादं नाव जोडतो आणि त्या कॉलनीचं नाव जोडतो, कधी काही जोडतो, काहीतरी त्याच्यात पॉईंट यावा आणि लोकांना ते ॲड्रेस शोधायला सोपं जावं. अशा प्रकारे मी जवळपास मोर दॅन 60 प्रोजेक्ट्स केलेत आणि जवळपास 1500च्या वर लोकांना घरं दिलेत, काहींना दुकाने दिलेत वगैरे. अशा पद्धतीने माझा हा व्यवसायाची वाटचाल गेल्या साधारण एक 20 वर्षापासून चालू आहे. सर, आपलं उद्योग हे नाव औरंगाबाद शहरात सगळ्या माहिती आहे की बोला त्याही बाहेर जाऊन त्या नावाचं तुम्ही वलय निर्माण केलं. तुमचं आणखी एक चर्चा सामान्य माणसांमध्ये किंवा उद्योजकतामध्ये जास्त होत असते. तुमचं आणि कर्मचाऱ्यांचं नातं तुम्ही फार चांगलं जपलं असं मी ऐकतो. त्याबद्दल थोडंसं माहिती द्या. म्हणजे सर, आमच्याकडे उद्योगमध्ये जेवढे कर्मचारी एकतर ते एकदा आमच्याकडे जॉईन झाले तर सोडायचा विचारच करत. अच्छा, म्हणजे आम्ही त्यांना एवढं प्रेमाची वागणूक, त्याच्यानंतर आपुलकी, त्याच्यानंतर त्यांना योग्य प्रमाणात सॅलरी, जसं 1 तारखेला सॅलरी व्हायला पाहिजे, आमची सॅलरी 31 तारखेलाच लोकांना जाते. त्याच्याशिवाय आम्ही त्यांना काही प्रोजेक्टमध्ये आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही पार्टनर्स पण करून घेतो.
म्हणजे जसं एखादा एक प्रोजेक्ट आमचे काही एक स्कीम अशी चालते आमची की त्याच्यातले आमचे जे कर्मचारी आहेत ते आणि मी असं सोबत आम्ही सगळं म्हणून तो प्रोजेक्ट करतो. म्हणजे सोडत त्यांना पगाराशिवाय अतिरिक्त उत्पन्न मिळतं आणि ते आमच्या प्रोजेक्टशी जुळत असतात आणि एकमेकांमध्ये आमचं वातावरण चांगलं असतं. शिवाय आम्ही आमचा स्टाफ आणि हे आम्ही दर रविवारी साधारण सकाळी 7 पासून ते 12 पर्यंत आमचा कार्यक्रम ठरलेला असतो. 7 ते 12 आम्ही क्रिकेट खेळतो कर्मचाऱ्यांसोबत. जवळपास आमच्याकडे 24 ते 25 लोक एका वेळी कन्स्ट्रक्शनचे येतात. ज्यांना क्रिकेटमध्ये आवड ते येतात, असं कंपल्सरी नाहीये. ज्यांना आवड आहे ते क्रिकेटमध्ये भाग घेतात आणि आम्ही त्यावेळेस विसरून जातो की बाबा कोण डायरेक्टर, कोण मालक, कोण ऑफिस बॉय, कोण इंजिनियर वगैरे सगळं विसरून जातो. अशा पद्धतीने आम्ही हे म्हणजे खेळीमेळीचं वातावरण ठेवलेलं आहे आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीची आम्ही छोट्या छोट्या गोष्टीची वैयक्तिक आम्ही काळजी घेतो. एखाद्याची जर अडचण असली की अगदी बरोबर एखाद्याचा पगार समजा आम्ही मिनिमम आमचा ऑफिस बॉयचा पगार साधारण 14,000 आहे. तर एखाद्याला त्याला अशी जेन्युन अडचण आली तर आम्ही विचार करत नाही की त्याला समजा काही प्रश्न आला, काही प्रश्न आला, मेडिकलचा असेल, काही महत्वाचं घर घ्यायचं असेल, काहीतरी मोठं काम असेल त्याला, तर आम्ही त्यावेळेस त्याला 2 लाख ऍडव्हान्स पाहिजे, 3 लाख ऍडव्हान्स पाहिजे, तो देतो. तो कसा फेडेल, तो किती कशा पद्धतीने फेडेल वगैरे आम्ही आउट ऑफ वे जाऊन त्याला मदत करतो. हे सगळ्या सांस्कृतिक उद्योगच्या संस्कृतीमुळे लोक आमच्याकडे म्हणजे अतिशय डिव्होटेडली काम करतात आणि बऱ्याचदा आपण बघतो जर मालक किंवा एखादा बॉस जेव्हा ऑफिसमध्ये नसतो तर लोक खुश असतात की नाही बाबा आता म्हणजे टेन्शन आहे. आमच्याकडे उलट असतं की मी जर 2 दिवस सुट्टी घेतली, 1 दिवस सुट्टी घेतली तर लोक नाराज होतात. म्हणजे ते बॉस म्हणजे ते मला एन्जॉय करतात ते, म्हणजे कारण आम्ही ते तसं रिलेशन ठेवलेलं आहे. पाटील साहेब, तुम्ही उत्कृष्ट व्यावसायिक, यशस्वी बिल्डर असे तुम्ही नाव कमवलेलं आहे. पण असे आम्ही ऐकतोय की तुम्ही फार्मास्युटिकल कंपनीमध्ये फार मोठा उद्योग स्थापन केलेला आहे, तुम्ही निर्यात करताय. तर ही सुद्धा किमया तुम्ही कशी घडवली? सांगतो. तर आम्ही जसं उद्योगमध्ये फ्लॅट विकताना आम्ही जी काळजी घेतली, म्हणजे जसं आमच्याकडे जे फ्लॅट्स ग्राहक लोक जे फ्लॅट घेतात आमच्याकडे, तर आम्ही फ्लॅट घेताना कस्टमरला सांगतो की आम्ही एवढे उद्योगचे बिल्डिंग्स बनवलेले आहेत. आम्ही तर त्या प्रोजेक्टची माहिती देतो, प्राथमिक स्वरूपातली माहिती देतो, परंतु आम्ही त्यांना सांगतो की आमच्या जुन्यातल्या जुन्या उद्योगमध्ये तुम्ही भेट द्या आणि त्यांच्याकडून तुम्ही ती माहिती घ्या की बाबा वेदर मी ह्या बिल्डरकडे फ्लॅट घ्यावा का नको. त्याला ते खात्री जेव्हा होते तेव्हा त्याला स्ट्रॉंगली रिकमेंडेशन मिळतं त्या जुन्या बिल्डिंगमध्ये जाऊन. मुद्दामून सांगतो आम्ही की फ्लॅट बुक करण्यापूर्वी आमच्या जुन्या बिल्डिंगमध्ये जा. नवी बिल्डिंगमध्ये कसं थोडेसे छानपैकी दिसतं, सगळं वातावरण चांगलं असतं, पण जुन्या बिल्डिंगची काय कंडिशन आहे हे सगळं परिस्थिती आम्ही त्याला मुद्दाम सांगतो. उद्योगमधल्या जुन्या बिल्डिंगला भेट द्या आणि त्या लोकांचा फीडबॅक घ्या. सुदैवाने असं होतं की आम्ही जुन्या बिल्डिंगवाल्यांना पण एवढी सर्व्हिस देतो. अगदी 20 वर्षापूर्वी जर बनवलेली इमारत आहे, तिला जरी काही मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आला तर आम्ही तो कोणी जो कस्टमर येतो त्याचं आम्ही स्वागत करतो, त्याला तशीच वागणूक करतो. तो फ्लॅट बुकिंगला येऊ किंवा काही कंप्लेंट घेऊन घ्यायला येऊ, कंप्लेंट असेल कदाचित त्याची, तर आम्ही त्याला त्याच प्रकारची वागणूक देतो आणि त्याला त्यांचा प्रश्न सोडवतो आणि अतिशय रिझनेबल कॉस्टमध्ये सोडवतो. त्याच्यामुळे एकदा आमचा ब्रँड तयार झाल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं आणि या उद्योगमधूनच मला काही आमचे बऱ्याचशा फार्मास्युटिकलच्या लोकांनी, औषधी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काही फ्लॅट घेण्याचा योग आला. त्याच्यातला एक माझे महाजन म्हणून एक मित्र होते. त्यांना वाटलं की आपण कन्स्ट्रक्शन सोबत औषधीचं पण काम करू शकतो, म्हणून मला त्यांनी सुचवलं की सर आपण फार्मास्युटिकल लाईनमध्ये जायचं का. मी याच्यात एक्सपर्ट आहे, फॉर्म्युलेशनमध्ये एक्सपर्ट आहे, मला याच्यात बऱ्यापैकी खूप माहिती आहे, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे. तर मी सगळा त्यांचा अभ्यास केल्यानंतर मला वाटलं की मी याच्यावर विश्वास ठेवू शकतो आणि त्यांनी आणि आम्ही मिळून अशी आम्ही फेथबिल फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही आम्ही साधारण एक 7-8 वर्षापूर्वी सुरू केली. अच्छा. परंतु सुरुवातीला आम्हाला 5 ते 6 वर्ष फार टफ गेलं, कारण आम्ही फक्त फॉर्म्युलेशनचा आणि याचा विचार केला होता, क्वालिटीचा, पण मार्केटिंग हा सेक्टरमध्ये आम्हाला त्याचा जास्त डीपमध्ये विचार केला नाही. पण नंतर माझं जसं लक्षात येत गेलं, मग मार्केटिंग मधले चांगले लोक आम्ही दुसरे भरले आणि सध्या ती कंपनी देखील चांगल्या प्रॉफिटमध्ये आहे आणि
आता महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड अनेक राज्यांमध्ये काम करत आहे आणि इव्हन आम्ही एक्सपोर्टचा पण विचार करतो आहे. आणि अतिशय फार्मा सुरुवातीचे 5 वर्ष आम्हाला त्रास झाला, परंतु आता ती कंपनी फायद्यात आलेली आहे आणि कन्स्ट्रक्शन सोबत त्याचाही आम्हाला खूप फायदा आहे. तुम्ही तुमच्या बिल्डर व्यवसायाबद्दल माहिती दिली, फार्मास्युटिकलबद्दल तुम्ही सविस्तर बोलला. तुम्ही आणखी तुमचं काय स्वप्न आहे की जे तुम्हाला पूर्ण नाही झालं तर अस्वस्थता वाटेल? सर म्हणजे मी साधारण सर अस्वस्थ तर कधी राहत नाही जनरली, पण माझं एक स्वप्न आहे की एक माझं असं प्रॉडक्ट पाहिजे की जे वर्ल्ड वाईड ते फेमस पाहिजे. जसं म्हणजे मोबाईलमध्ये आयफोन आहे, सॅमसंग आहे किंवा सोनी टीव्ही आहे किंवा कारमध्ये मर्सडीज आहे, हे जे वेगवेगळं आहे. असं मला असं वाटतं पेनमध्ये पार्कर पेन आहे, असं माझं एक प्रॉडक्ट पाहिजे सिंगल, की फेसबिल्डचा हा प्रॉडक्ट जो आहे ना वर्ल्ड वाईड चालतो. तर माझं हे स्वप्न आहे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि ते असं एखादं प्रॉडक्ट माझ्या देशातलं, माझ्या राज्यातलं एक प्रॉडक्ट जे वर्ल्ड वाईड चालेल, असं मला एक देशासाठी माझी एक इच्छा आहे. की जसं आज देशातलं एकही प्रॉडक्ट असं नाहीये की जे जगात त्याचं नंबर 1. म्हणजे बरेच उद्योगपती चांगलं काम करतायत, नो डाऊट. मोठे मोठे उद्योगपती टाटा, बिर्ला वगैरे, रिलायन्स, हे सगळे चांगले काम करतायत. एक सिंगल प्रॉडक्ट की जे मला हेच प्रॉडक्ट पाहिजे वर्ल्ड वाईड, असं माझं काही इच्छा आहे की एखादं प्रॉडक्ट माझ्याकडून असं बनलं जावं की जे वर्ल्ड वाईड ते त्याचं क्वालिटी वाईज आणि सगळ्यात कॉस्ट वाईज त्याचा भाव घेतला जावं, हे माझं स्वप्न आहे. व्यक्तिगत जीवन तुमचं कसं आहे? तुम्ही छंद कोणते जोपासता? तुमच्या आवडीनिवडी काय आहेत? तुम्ही कुटुंबाला किती वेळ देता? याबद्दल थोडीशी आमच्या श्रोत्याला माहिती द्या. सर साधारण माझ्या दिवसाची सुरुवात मॉर्निंगला साधारण एक 6 ते 7 वाजता असं 1 तास वॉक करतो आणि त्याच्यानंतर एक अर्धा तासाचा प्राणायाम, योगा वगैरे. त्यानंतर मग घरी जाऊन थोडंसं बायकोला मदत करणे वगैरे, दोघांनी मिळून नाश्ता बनवणे वगैरे, असं पेपर वाचणे. आणि साधारण मी सर ब्रह्माकुमारीज म्हणजे शिवानी, BK शिवानी जे आहे ते मी त्यांना गुरु समजतो. BK शिवानी वगैरे यांचं त्यांचं जे मॉरल आहे किंवा त्यांचं स्पिरिच्युअल प्रवचन वगैरे आहे ते मी ते ऐकतो. अशा पद्धतीने माझी दिवसाची सुरुवात होते. आणि माझ्याकडे स्टाफ जो आहे सर, मी सगळ्यांना म्हणजे त्या लेवलला पॉवर्स देऊन ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे माझं असं मोबाईल म्हणजे मला सतत फोन चालू असतात, मोबाईल चालू असतात, असं हार्डली मला दिवसातून 5 ते 10 फोन येत असेल, एवढा उद्योगधंदा सांभाळून देखील. तर आणि स्टाफ एवढा एफिशियंट आहे, ऑनेस्ट आहे, ते सगळं त्यांच्या लेवलला काम सांभाळतात आणि त्यांना पॉवर पण दिलेली आहे. इव्हन चेक्स वगैरे पण साईन करायचे असेल तर साधारण लाख रुपयापर्यंत चेक्स साईन करायचं पॉवर, पेमेंट्स करायचं पॉवर त्यांनाच दिलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्याशिवाय त्यांचं काम अडत नाही आणि ते त्यांच्या लेवलला काम करत असतात. ऑफिसला सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, त्यानंतर पुन्हा TV बघणं, मॅच बघणं, रविवारी क्रिकेट खेळणं, साधारण माझं असं दिनचर्या असते. सर आपल्या उद्योग व्यवसायाची आम्ही संपूर्ण माहिती घेतली, आपण स्वतःला ती माहिती दिली. आपल्या थोडीशी कुटुंबाविषयी माहिती द्या. तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत, काय शिक्षण आहे? सर कुटुंबामध्ये मी, त्याच्यानंतर माझी पत्नी सुरेखा पाटील, जिची मला सतत म्हणजे मला पाठिंबा असतो आणि सतत पॉझिटिव्ह वेव्स ती सतत माझ्यासोबत ठेवत असतो. की कधी कधी मी अपसेट होतो उद्योगधंद्यात, कधी असे प्रसंग येतात, क्वचितच येतात पण येतात प्रसंग, त्यावेळेस मला तिचं सतत पाठबळ असतं. तर ती माझी म्हणजे जन्माची म्हणजे आपल्या जीवनाची सहचारणी जे आपण म्हणू शकतो, तिचा मला सतत पाठिंबा असतो. ती स्वतः BA मानसशास्त्र शिकलेली म्हणजे सायकॉलॉजी. मानसशास्त्रामुळे ती माझं मानसशास्त्र खूप चांगल्यापैकी ओळखते आणि तिने माझं 100% माझा स्वतःचा जेवढा अभ्यास नाही तेवढा तिचा माझ्याविषयी अभ्यास आहे, त्यामुळे मला तिची सतत मदत होते. त्याच्यानंतर माझा मोठा चिरंजीव स्वराज पाटील, जो आता 3ऱ्या वर्षाला सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय आता. आणि तोही म्हणजे बारकाईने लक्ष ठेवून असतो उद्योगधंद्यावर. आमच्याकडे कुटुंबामध्ये पद्धतच आहे की आम्ही जेवताना वगैरे सगळे उद्योगधंद्याविषयीच्या गोष्टी शेअर करतो आणि
सगळ्यांना शेअर करतो की बाबा आज हा फ्रॅगमेंट झाला, आज ही अडचण आली, ही आली, महानगरपालिकेची अडचण, कुठली अडचण वगैरे आम्ही सगळं शेअर करतो. त्याच्यामुळे तो आजही त्याला मी सांगितलं, बेटा मी आज व्यवसाय करू शकतो, तू बरीच तर तू व्यवसाय करू शकतो. इतकं तो शिक्षण करत असताना तो त्याच्यामध्ये एक्सपर्ट झालेला आहे. हां, दुसरा छोटा चॅलेंज रिसेंटली आता 12वीचं त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि आमचं फार्मास्युटिकल लाईन असल्यामुळे त्याला असं वाटतं की मी एक फार्मामध्ये किंवा ॲग्रिकल्चरमध्ये, म्हणजे ॲग्रिकल्चर क्षेत्रात त्याला असं वाटतं की अजून पुढे व्यवसायात भरपूर स्कोप आहे. म्हणून तो शेती आणि त्याच्यातली उच्च तंत्र शेतीमध्ये कसं वापरता येईल याच्यासाठी तो साधारण BSc ॲग्री किंवा MSc ॲग्री किंवा त्यासाठी योग्य असे कोर्सेस घेऊन आणि एखादी सीड्स किंवा फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड्स अशा रिलेटेड त्याला संशोधन करायचं त्याची विचार आहे. आणि मला सगळ्या कुटुंबाचं मला नेहमीच मला अनमोल त्यांचं सहकार्य मिळत आहे. सायलेन्स इज पॉवर बोलतात, शांतता एक शक्ती आहे. तुम्ही नेहमी शांत असता. तुमच्या समोरचे आदर्श कोणते? सर माझ्यासमोर भरपूर आदर्श आहेत. जसं एक स्पिरिच्युअल गुरु म्हटलं तर मी BK शिवानींकडे बघतो. नंतर राजे शिवाजी महाराज पण माझे आदर्श आहेत. जेव्हा मला असं प्रतिकूल परिस्थिती आठवते की बाबा राजांनी कसं पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीतून एवढा मोठा देशातलं प्रभाग काबीज केला आणि सगळे लढले, तर मग ही राजांना आठवतो. कधी कधी जेव्हा संकट खूप येतात तेव्हा मला धीरूभाई अंबानी आठवतो की शून्यातून या माणसाने कसं विश्व निर्माण केलं. तर असं एक सिंगल आदर्श नाही. कधी कधी साने गुरुजी पण मला आवडतात की बाबा यांनी कसं मातृप्रेमाने सगळ्यांना प्रेम केलं विद्यार्थ्यांवर. तर हे असं म्हणजे भारतात असे खूप आदर्श झालेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले असो, आंबेडकर असो. पण असं मला म्हणजे माझे एक आदर्श नाही येत, पण मला जिथे जिथे ज्या ज्या व्यक्तीची गरज पडते मी त्यांना आठवतो आणि रिलॅक्स होतो आणि शांत असतो. सर तुम्ही खूप चांगले तुमचे अनुभव सांगितले. तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणाऱ्या संस्थेने खरोखर योग्य व्यक्तीची निवड केली असं मला स्वतःला वाटतं. हा पुरस्कार कोणाला समर्पित करा? सर हा पुरस्कार तर मी माझे असंख्य स्टाफ जे माझ्याशी वेळोवेळी मेहनत करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे गुरुवर्य आदरणीय वामन सीताराम पाटील, दादासाहेब वामन सीताराम पाटील यांनी मला अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सांभाळून घेतलं आणि जे स्वतःच एक मोठे सामाजिक कार्यकर्ते आणि अतिशय कुठलाही लोक किंवा कुठलाही हे न ठेवता ते काम करतायत, मी त्यांना समर्पित करू इच्छितो. महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साई सागर एंटरटेनमेंट तर्फे तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित झाला आहे. त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. सर्वप्रथम मला पुरस्कार मिळाल्याबद्दल धन्यवाद. आणि मी असं माझी एक इच्छा, प्रामाणिक इच्छा आहे की सर्व बहुजन समाजांना मी विनंती करतो की जेवढं तुम्हाला व्यवसायामध्ये लक्ष केंद्रित करता येईल तेवढं करावं. आणि मला जसा पुरस्कार मिळाला हा पुरस्कार आणखी माझ्यासारखे बंधू बांधवांना, भगिनींना मिळावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं अतिशय मेहनत आणि हे जिद्द, कष्टाळू वृत्ती हे ठेवावं लागणार.